नमस्कार, मी डॉक्टर महेश निकम, श्रीपाद कान नाक घसा हॉस्पिटल, नाशिक. आपल्याकडे ॲलर्जीचं प्रमाण भारतात नाही म्हटलं तरी जवळजवळ 30 ते 40% लोकांना ॲलर्जी आहे. तर ॲलर्जी ही 2 गोष्टींमुळे प्रामुख्याने असते. एक म्हणजे आजूबाजूला जे झाडं असतात, गवत असतं, त्याच्या फुलोऱ्याची आपल्याला ॲलर्जी असते. परागकण म्हणतो, पोलन ग्रेन म्हणतो, त्याची ॲलर्जी असते. आणि दुसरी जी ॲलर्जी असते ती धुळीची ॲलर्जी असते. तर ही ॲलर्जी किंवा त्रास आपला पावसाळ्यात वाढतो, कारण की आजूबाजूला गवत वाढतं, झाडांचं पोल्युनेशन जे म्हणतो आपण ते वाढत असतं. तर अशा वेळेस रात्री झोपताना दरवाजा खिडक्या बंद ठेवणं, बाहेर पडताना मास्क वापरणं ही काळजी घ्यावी. तुमच्या रूम मध्ये धूळ बसेल असं काही ठेवू नका. तुमच्या रूमचं उशीचं कवर, चादर, बेडशीट 4-5 दिवसांना गरम पाण्यात धुवा. नंतर ज्या पण गोष्टींवर धूळ बसणार आहे ते झाकून ठेवा किंवा ओल्या फडक्याने पुसा. तुमच्या रूम मध्ये ब्लँकेट येणार नाही याची काळजी घ्या. ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुमच्या 80 ते 90% सर्दी तिथंच गायब होऊन जाते. घरात कुठे बुरशी नको, ओल नको याची काळजी घ्या, त्याच्याने देखील ॲलर्जीची सर्दी होत असते. बाहेर पडताना थंड हवेत, कानात कापूस, नाक झाकणं कंपल्सरी आहे, मास्क वापरणं कंपल्सरी आहे. ह्या जर गोष्टी जपल्या तुम्ही तर तुमची बऱ्यापैकी सर्दी पथ्यानेच बरी होऊन जाते. आणि जर तुम्हाला भरपूर त्रास होत असेल ॲलर्जीच्या सर्दीचा तर त्याच्यासाठी प्रॉपर पथ्य ठेवणं गरजेचं असतं. लॉंग टर्म ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. तर ते तुम्ही तुमच्या जवळच्या कान नाक घशाच्या डॉक्टरांकडनं किंवा ॲलर्जी स्पेशालिस्ट कडनं करून घ्या.